चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन्स कमी वेळेमध्ये काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो प्रयत्न म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सक्सेस राहणार आहे. मी मागील एक 12 ते 15 वर्षाच्या शिकवणुकीमध्ये मी बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन्स केले. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स दे आर मिसिंग देअर द आन्सर्स इन फ्रॅक्शन्स. खूप सारे विद्यार्थी फ्रॅक्शन्समध्ये ते आन्सर चुकतात. मग इथं विचारलं की सर हा सक्सिडिंग आहे आणि ही प्रिसिडिंग आहे, म्हणजे हा नंबर आपण जनरली न्यूमरेटर म्हणतो, हा डिनॉमिनेटर म्हणतो. हा न्यूमरेटर, हा डिनॉमिनेटर, हा न्यूमरेटर, डिनॉमिनेटर. मग आपल्याला या नंबर्समध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? असेंडिंग ऑर्डर्समध्ये आपल्याला सगळे नंबर्स फाइंड आउट करायचे. काल परवा झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मग जनरली तलाठीचे एक्झाम्स असो, NMMS एक्झाम्स वगैरे असो, नवोदय असो, मग BDS एक्झाम्स वगैरे असो किंवा 5वीची स्कॉलरशिप वगैरे एक्झाम असो, मॅक्झिमम स्टुडंट्सला किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट्स दे आर डिफिकल्टीज इन धिस एक्झाम्पल्स. त्यासाठी आपण हा विद्यार्थ्यांसाठी सोप्या पद्धतीने कसा फाइंड आउट करता येईल आणि याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 3 ते 4 गणितीय क्रिया करता येईल. फर्स्ट वन इज देअर द LCM, second one is there to identify there the numerator and denominator, and last one is there the how we can identify the ascending or descending order of there the fractions. ते अपूर्णांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने कशा पद्धतीने आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला नंबर आहे 3/4, दुसरा नंबर आहे 5/7 आणि तिसरा नंबर आहे 1/2. सगळ्यात अगोदर आपण फोकस कुठे करायचा असतो तर त्याच्या डिनॉमिनेटर्सला. 472 याचा LCM काढायला गेले विद्यार्थी तर या पद्धतीने LCM काढतो बेटा आपण. इयत्ता 6वी 5वी 7वी 8वी या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना LCM दिलं तर या पद्धतीने LCMs काढतात. मग इथे 4 असेल, इथे 7 असेल, इथे 2. ही आपली लॉंग मेथड आहे. मग इथे 2 ने जर डिवाइड केलं तर 2 2 जा 4, 7 ॲज इट इज अँड 2 1 जा 2, 7 2 जा 14, 14 2 जा 28 अँड फायनल 28 1 जा 28. देअरफॉर LCM ऑफ दिस 3 नंबर इज इक्वल्स टू 28. ही लॉंग मेथड झाली. मग सर याला शॉर्टकट पद्धतीने आपल्याला काढायचं कसं, यासाठीच तर आपण हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय विद्यार्थी मित्रांनो. मग याला शॉर्टकट ट्रिक्स काय करायची, यापूर्वी सुद्धा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आलो, पण विद्यार्थी जे चुका करायच्या त्या चुका करतात. ह्याच्या पुढे अत्यंत शॉर्टकट ट्रिक्स कशी वापरायची आणि कमी वेळेमध्ये आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स कसे फाइंड आउट करायचे फ्रॅक्शनचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता इथे हीच पद्धत आपण थोडी वेगळ्या शॉर्टकट मेथडने. फर्स्ट ऑफ ऑल 4चा टेबल म्हणायचा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16. अशा पद्धतीने 4 7 आणि 2चा टेबल म्हणायचा. मग 4चा टेबल म्हटल्यानंतर फायनल आन्सर 28 पर्यंत येतं. 7चा टेबल म्हटल्यानंतर आपल्याला 28 येतं आणि 2चा टेबल म्हटल्यानंतर 28. दोज नंबर्स हॅव्हिंग कॉमन इन दिस 3 टेबल, या 3 टेबल्समध्ये जवळचा मिळणारा, कमी वेळेमध्ये मिळणारा जो कॉमन नंबर असतो तो झाला आमचा LCM. तो झाला आमचा LCM. मग या LCM वरून आपण त्याचा आन्सर्स काढता येतो. बघा मग ह्याला जर आपल्याला 28 करायचं असेल तर मग आपण ह्याला डायरेक्ट कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 7 ने. मग न्यूमरेटरला 7 ने जर मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा डिनॉमिनेटरला सुद्धा त्यानेच मल्टिप्लाय करावा लागतो. ह्याला पण आपल्याला 28 करायचं असेल तर ह्याला पण 4 ने आणि ह्याला पण 4 ने. ह्याला जर आपल्याला डिनॉमिनेटरला 28 करायचं असेल तर ह्याला 14 ने आणि ह्याला पण 14 ने. खूप कमी वेळेमध्ये 7 3 जा 21, 7 4 जा 28, 5 4 जा 20, 7 4 जा 28, 14 1 जा 14 and 14 2 जा 28. Now the denominator of their the fractions having the equal. आता तिन्ही डिनॉमिनेटरचे फ्रॅक्शन्स हे इक्वल झालेले आहेत. मग आता ह्याला असेंडिंग ऑर्डर्स मांडता येईल आपल्याला. मग फर्स्ट वन नंबर इज हिअर 14/28. हा आपला असेंडिंग ऑर्डरमध्ये. दुसरा नंबर सिक्वेन्स प्रमाणे 20/28 आणि तिसरा नंबर म्हणजे 21/28. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर आपण फायनल आन्सर काढलं तर हे आन्सर तुमचं फायनल नव्हे. मग याला आपण कोणतं कन्सिडर केलं होतं विद्यार्थी मित्रांनो? याला आपण कन्सिडर केलं होतं 1/2, म्हणून आपलं 1/2 फर्स्ट वन. नाव सेकंड नंबर कोणता आपण 5/7 आणि थर्ड वन नंबर असेल आपला 3/4. अशा पद्धतीने आपल्याला असेंडिंग ऑर्डर्समध्ये मग आपण हा नंबर काढला होता. असेंडिंग ऑर्डर्समध्ये आपल्याला ती संख्या मांडता येते. मग असेंडिंग ऑर्डर्समध्ये जेव्हा तुम्ही काढता तर तेव्हा व्यवस्थित एकदा समजून घ्यायचे की नंबर्स कोणत्या पद्धतीने सरांनी दिलेले आहेत आणि आपण त्याचा असेंडिंग आणि डिसेंडिंग कशा पद्धतीने काढणार आहोत. सेम याच पद्धतीने आता आपण एक दुसरं एक्झाम्पल्स इथे पाहू. मग काय असेल दुसऱ्या एक्झाम्पल्समध्ये? सेम तीच मेथड आपण अप्लाय करतोय. आता सांगितल्याप्रमाणे फर्स्ट वन वी हॅव टू नो दॅट हाऊ मेनी नंबर्स आर देअर डिनॉमिनेटर 8 6 and 4. मग याचा टेबल म्हणत जायचा. एकदम जवळचा किंवा क्लोजचा नंबर कोणता असेल 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24 असं म्हणत जायचं. तर 8 3 24, 6 24 आणि 4 6 24. देअरफॉर फायनल आन्सर LCM इज इक्वल्स टू 24.
मग सर आम्हाला डिनॉमिनेटर्स किती पाहिजे 24. मग ह्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल सर 3 ने, याला पण 3 ने, ह्याला 4 ने, ह्याला पण 4 ने, ह्याला 7 ने, ह्याला पण 7 नेच, दोन्हीला सेम. मग 5 त्रिक 15 छेद 28 24 सॉरी 8 त्रिक 24 3 चोक 12 12 छेद 24 साती साती 49 छेद 24. मग आता डिनॉमिनेटर इक्वल झाल्यानंतर आपल्याला कमी वेळेमध्ये तो काढता येतो. मग पहिला नंबर कोणता असेल 12/24, दुसरा नंबर असेल 15/24 आणि तिसरा नंबर असेल 49/24. अशा कमी वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण फ्रॅक्शन्स मधला असेंडिंग आणि डिसेंडिंग काढता येतो. मग यालाच आपण सर फायनल आन्सर्स कसे लिहिता येईल पहा इथे. फायनल आन्सर्स मग आपल्याला 12/24 कोणाला केलाय आपण सर ह्याला 3 चेक म्हणजे आपला 3/6 हा पहिला नंबर असेल. नंतर दुसरा आपण 15/24 कोणाला केलाय आपण 15/24 याला म्हणजेच 5/8 दुसरा हा नंबर असेल आणि लास्ट म्हणजे तो नंबर आपला असेल 7/4. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कमी वेळेमध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर काढता येतो. दिलेले बाकीचे जे प्रश्न असतील त्याचं तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि आलेले आन्सर्स हे कमेंट बॉक्समध्ये त्याचं रिप्लाय द्या. थँक्यू.